अमक्याचं काय करावं तेच फोन सुरू आहे, फोन सुरू आहे. आपण ना करतो गोडी. आताच फोन आला होता गिरीश महाजन साहेबांचा एवढ्या. नाही मग तुमचं काय म्हणणं आहे का? वेळ दिला नाही देत आम्ही. त्या शब्दावर चर्चा झाली सगळीच व्हायची. बरं मला सांगा की आता चर्चा नको निर्णयच असा या मुद्द्यावर तुम्ही ठाम राहिलात का आहात का? नाही चर्चा हो चर्चेतून मार्ग निघतो. चर्चा सुरू राहील त्याबद्दल काही अडचण नाही. पण आम्ही नाही थांबत. आम्हाला आरक्षण पाहिजे. आमच्या हक्काच आहे ते आम्हाला पाहिजे. तुम्ही असं चर्चेत गुंतता ना मला असंच आम्ही ढकलीत राहता पुढं 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 थोडा वेळ द्या अमकं करा तमकं द्या. वेळ नाही मिळत आमचा. एक शब्द तुम्ही महाराष्ट्राला सांगणार आहात त्या एका शब्दावर सुद्धा सरकार अडलेलं आहे का? आणि त्या संदर्भात तुम्ही सरकारशी चर्चा केली होती का? तुमचा एक शब्द राहिला ना? हो चर्चा केली. रोज त्याच्यावर चालू आहे. आत्ताही तेच चालू होतं म्हणलं. आत्ताही तेच चालू होतं. माझ्या साहेबाचाही फोन होता. काय करायला लागेल कसं करायला लागेल थोडा वेळ अमुक म्हणलं वेळ नाही मिळत. वेळ कशाच आहे बघा तुमचे शब्द आहेत माझे साहेब तुमचे शब्द. आम्ही तुम्हाला कधीही वापस पाठवलं नाही. तुमचा सन्मान केला मुख्यमंत्र्यांचा केला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा केला. आम्ही तुम्हाला कधीही वापस पाठवलं नाही. तुमचा सन्मानच केला प्रत्येक वेळी. महाजन साहेबांनीच अगोदर सांगितलं होतं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून की आम्हाला 30 दिवसाचा वेळ द्या. ही महाजन साहेबाचे शब्द आहेत. तुम्ही म्हणताय 4 दिवस म्हणजे आम्ही 4 दिवसात कायदा नाही पारित होणार तुमच्या मागणीप्रमाणे आम्हाला आधार घ्यावा लागेल नोंदी सापडायला लागेल. आम्हाला ते पटलं की नोंदी सापडायला लागतात कायदा पारित करायला आधार लागेल. तुम्ही 30 दिवस मागितले आम्ही 40 दिवस. हेच महाजन साहेबाचे शब्द आहेत. झाला का कायदा पारित? हेच महाजन साहेबाचे शब्द आहेत. सगळे गुन्हे मागे घेऊन आत्तापर्यंत घेतले का राज्यातले? नाही घेतले. मग आता उगाच जवळ आल्यावर चर्चेत गुंतून ठेवायचं आणि काहीतरी विषय एकीकडेच न्यायचा. पुढं आणखी थोडा वेळ द्यायचा का? नाही होत.